प्रत्येक 12 वर्षांनी भारतात होणारा कुंभमेळा म्हणजे आस्था, संस्कृती आणि श्रद्धेचा महासंगम। यावर्षी 2025 मध्ये महाकुंभ प्रयागराज येथे पार पडत आहे आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक या पवित्र यात्रेसाठी प्रयाग करत आहेत। पण महाकुंभाचा महाराष्ट्राशी नेमका काय संबंध आहे, तर हेच जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमधून। सर्वात पहिले आपण जाणून घेऊ महाकुंभ म्हणजे काय। कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे, जो 4 ठिकाणी होतो: हरिद्वार, प्रयागराज, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन। या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि शिप्रा नद्यांचे अद्वितीय पवित्र संगम होतात। 2025 मध्ये होत असलेला कुंभमेळा प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती संगमेवर संपन्न होत आहे। आता आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील लोकांचा आणि कुंभमेळ्याचा काय संबंध आहे। महाराष्ट्रालाही कुंभमेळ्याचा एक ऐतिहासिक दुवा आहे। नाशिक येथे प्रत्येक 12 वर्षांनी गोदावरीच्या तीरावर कुंभमेळा भरतो। यामुळे महाराष्ट्रातील लोकांची कुंभमेळ्याशी एक वेगळी नाळ जोडली गेली आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी ज्या भाविकांची परंपरा आहे, तीच परंपरा त्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याकडे देखील घेऊन जात आहे। आता आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील भाविकांचा प्रयाग आणि मार्ग। महाकुंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून लाखो भाविक प्रयागराजला जात आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली एसटी बस, तसेच भारतीय रेल्वे आणि खासगी वाहतूक यामार्फत विशेष सोयी केली जात आहे। विशेषतः नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या प्रमाणात भाविकांची कुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे जात आहे। आता आपण जाणून घेऊ कुंभमेळ्यातील महाराष्ट्रातील संत आणि परंपरा। महाराष्ट्राची संत परंपरा देखील कुंभमेळ्याशी जोडलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायाच्या अनुयायी कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात। तसेच महाराष्ट्रातील आखाडी आणि साधू संतही प्रयागराज कुंभमेळ्यात आपला सहभाग नोंदवतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातून कुंभमेळ्यासाठी जाणार असाल, काही गोष्टी लक्षात ठेवा। नंबर 1, प्रवासाची आधीच योजना करा, म्हणजे रेल्वे आणि एसटी बसच्या तिकिटांची आगाऊ बुकिंग करा। नंबर 2, ओळखपत्र आणि हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवा, गर्दी मोठी असते त्यामुळे काळजी घ्या। नंबर 3, आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घ्या, मोठ्या गर्दीत संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरा। नंबर 4, स्थानिक नियम पाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। या साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची कुंभमेळ्याची यात्रा सुखद आणि सुरक्षित होईल। महाकुंभ हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धेचा महासागर आहे। महाराष्ट्रातील असंख्य भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात। तुम्हालाही महाकुंभ 2025 चा भाग व्हायचा आहे का तुम्ही महाकुंभाला जाऊन आलात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। जय हरी।